70 वर्षापासून ह्या गावानं सूर्यप्रकाशच बघितला नव्हता. खट्टपैकी सूर्यप्रकाश बघितला ह्या वर्षी. कारण काय विषय झालाय, पाऊसच नाही ह्या वर्षी. तर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे का नाही, त्या ठिकाणी ही त्यावेळेचं घर होतं. ह्याचं फाउंडेशन अजून आहे तसंच आहे. 150 वर्षापासून ह्यो पूल हाय असा इथं आहे, काही सुद्धा हल्ला नाही, हाय असा खट्ट आहे. पडला नाही, पडझड नाही, मोडला नाही, काय नाही काय नाही. तुम्हाला जर फिरायचंच असलं तर माझ्याकडे मोठी गाडी पाहिजे, 4 चाकीने मी फिरलो पाहिजे असं काय नाही. तुमच्याकडे 100 cc ची गाडी जरी असली तरी तुम्ही इकडे तिकडे कुठंही फिरू शकता माझ्यासारखं. फक्त फिरण्याची जिद्द पाहिजे. असला पाऊस पडायला लागला बघा की, बद्या पाऊस, बद्या धरणात पडतो पाऊस. तर मित्रांनो, जरा येतात आम्हाला पावसानं जरा चिंब केलं. 210 किलोमीटर प्रवास झाला. सकाळी 9 वाजता आलेलो, संध्याकाळच्या आता 5:30 वाजले. 5:30 वाजता मी घरात पोहोचलो आता. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्ट अशा या ब्लॉग मध्ये. तर आज मी निघालोय सोलो ब्लॉगिंग करायला आणि एकटाच निघालोय भावानो. कुठे निघालोय? आज निघालोय मी कोयना धरणाच्या बॅकवॉटरला. 1960च्या सुमारास जी गावं जलमग्न झालती ती या कडकदार भडकदार या उन्हाळ्यामुळे ती सगळी गावं आज वर आली. ती पाणी पाक खाली गेल्या. त्यामुळे मी निघालोय आज बामनोलीला जी ऐतिहासिक त्यांची मंदिरं, जुनी घरं वगैरे होती जी जलमग्न झालती. 70 वर्षानंतर ती घरं वगैरे सगळी आज दिसायला लागली. मंदिर वगैरे तिथलं सगळा ते ढाचा वगैरे राहिलेला शिल्लक, फाउंडेशन वगैरे घराचं, ती जुनी घरं, इंग्रजांच्या काळात बांधलेलं तिथलं तो पूल वगैरे सगळं दिसायला लागले खट्टपैकी. पाणी पाक पातळी कमी झाल्या. त्यामुळे मी निघालो तडकदार बडकदार पद्धतीने कोयना डॅमच्या बॅकवॉटरला बामनोलीला. सातारा जिल्ह्यात आहे. मला 3-3.5 तासाचा प्रवास आहे माझा. तर सुखकर प्रवास आपण 100 cc प्लॅटिनावर आपल्या करायचा. तर प्लॅटिना वगैरे माझी सज्ज आहे. 100 नाही 200च त्याला टाकलाय. आज पल्ला जरा लांबचा आहे आणि हेल्मेट वगैरे सगळं टकाटकपैकी घेतलंय. आता हेल्मेट वगैरे घालायचं. तर चला कसा विषय आपला होतो जाऊन बघूया. आणि सोलो ब्लॉगिंग आहे, एकटाच आज मी. तर चलो. सो फायनली अथक परिश्रम करून आणि 2 तासाचा प्रवास करून 9, 10, 11 वाजले आता जस्ट मी सातारा सोडलाय. आणि खालच्या बाजूला सगळी सातारा सिटी दिसत्या आणि इकडल्या बाजूला अजिंक्यतारा किल्ला. आणि आपल्याला जायचं ह्या कास रोडनं सरळ बामनोलीला. तर अजून एक अर्धा तासाचा प्रवास आहे असं म्हणतं या, कारण घाट वगैरे जास्त आहे, एवढा विषय आहे. आणि इथनं व्ह्यू काय दिसतो बघा की, सातारा पूर्ण जिल्हा दिसतो इथं. आईच्या गावात सातारा सिटी सगळी दिसत्या टोटल. विषय हार्ड आहे आणि भारी वाटतं आईच्या गावात. सोलो ब्लॉगिंग पहिल्यांदाच करायला लागलोय. विषय हार्ड. आणि मागच्या बाजूला पण व्ह्यू आहे इकडल्या बाजूला, पण त्या पाईपा उतरून पलीकडे जायला लागते तिकडला व्ह्यू बघायला. तिकडं पण लय भारी व्ह्यू आहे. पण काय म्हणलं, आपल्याला टाइम लय नाही, त्यामुळं कमी वेळ आहे. त्यामुळे कमी वेळेत आपलं टकाटकपैकी जायचं. आणि इकडल्या बाजू असा व्ह्यू आहे बघा, सगळं डोंगर वगैरे सगळं. विषय हार्ड आहे आणि आबाळ वगैरे आले, कसलं वातावरण दिसतंय बाकी, एक नंबर टकाटक. आणि प्लॅटिना आपली तिकडल्या बाजूला लावल्या. आता लगेच मार्क म्हणून आपल्याला केलं पाहिजे, कारण 12 वाजेपर्यंत तिथं जर पोचलं तर 1 वाजेपर्यंत तिथला सगळा आढावा घेऊन आपण लगेच आपलं मार्क म्हणून मागच्या बाजूला घराच्या बाजूला करायचं आहे. तर इथलं सिनेमॅटिक दृश्य बघून डोळं फिरलं माझं. यायच्या गावात दर्शना टॉपवरनं व्ह्यू लय भारी दिसते. तर चालतंय, चला मार्क म्हणून जाऊया, करूया आपलं घाटाच्या बाजूनं सिनेमॅटिक व्ह्यू बघत मार्क म्हणून आपलं चालू करूया बामनोली, कसबे बामनोली या गावाकडं. तर बामनोली फक्त 20 किलोमीटर राहिले इथनं भावानो. आणि सध्या मी कन्हेर डॅम बसे येतं. आणि डॅम बघा किती कमी झाले पाणी डॅममधलं. आणि बघा या इथं डॅम आहे. आणि वातावरण बघा इथनं खाली कसलं भारी आहे. याच्या गावात धरून ना सगळं डोंगर दर्या, विषय हार्ड. इकडे खाली रानं वगैरे, ती माणसं रानं वगैरे करते. ह्या इथे एक तलाव आहे बघा, पुढं तलाव आहे बारका. आणि आपली प्लॅटिना बघा त्या तिथं उभं केल्या दगडाच्या मागच्या बाजूला तिकडं. वातावरण काय माहिती आहे घेतलं भावानं, विषय हार्ड आहे. काही विषय आईच्या गावात धरून तुम्ही जेवढं एक्सप्लोर करशील तेवढं कमीच आहे तुमच्या आयुष्यात. मी फक्त जस्ट सातारा चढून एक साताऱ्याच्या वरच्या बाजूला इकडं डोंगरावर फक्त एक 10 किलोमीटर आलो असतो लांब. पण काय व्ह्यू, काय वातावरण, काय विषय. आईच्या गावात सगळं सौंदर्य साताऱ्यातच ठेवून दिलं का काय काय कळण झाले मला. लय विषय हार्ड होतोय, काय बघितलं डोळ्याच पारणं फिरतं भावानं. तर झालं फक्त 20 किलोमीटर राहिले बामनोलीतनं. बरं बामनोलीत जायचं. बामनोलीत जाऊन आता डायरेक्ट बामनोलीतच थांबणार, आधीमध्ये कुठं थांबणार नाही. तर 0 मिनिटात आपलं मार्क म्हणून चालू करूया. इकडे तिकडे वाहनं कुठली आहे ती का बघूया. इकडं पण वाहनं नाही ती, तिकडं पण नाही ती. रस्ता मोकळाचा आपला. तर चलो बेब्स, नवीन रस्ता असं आत्मसाधाय शिका भावानो. नवीन रस्त्यांवरती जायला वगैरे शिका, फिरायला शिका. कोण नसलं तरी एकटं जावा, सोलो करा, पण जाऊन या. आयुष्य एकदाच आहे, परत आयुष्य नाही आपल्याला. तर
स्टार्टर मारलाय. चलो बेब्स, जाऊया आपण आपल्या मार्गक्रमणाला सुरुवात करूया. तर बाबांनो, आता जस्ट मी बामणोलीच्या जस्ट 1-2 किलोमीटर मागं अंतरावर आहे आणि इथनं व्ह्यू बघा. ही सगळं कोयना धरणाचं बॅक वॉटरचं आहे. सगळं सुकं पडलंय सगळं. ती मध्ये दिसतंय का, तेवढंच पाणी आहे बघा बॅक वॉटरला धरणात. आणि इकडं कोयना धरण आहे. इकडच्या बाजूनं असं पुढं जायचं आहे. कोयना धरणात सगळं बॅक वॉटर आहे इकडच्या बाजूला. आणि सगळं वसाड पडलंय, सगळं टोटल पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे. जेवढं तुम्हाला लाल माती दिसतं का नाही मोकळं, जेवढं लाल मातीच आहे का नाही बघा, हे लाल माती जेवढं आहे का नाही तेवढं सगळं भरलेलं असते पाण्यानं. आणि पलीकडच्या बाजूला वासोटा किल्ल्याकडे बोटिंग करून जायसाठी असते तिकडं, म्हणजे बोटिंग वगैरे असते तिकडं जायसाठी. सगळं मोकळं पडलं सगळं टोटल. तर जवळ आलोय, जाऊन बघूया कसा विषय आहे. पण बघितलं ना कळायचं बंद झालं. एवढं बिकट परिस्थिती 70 वर्षात कधी झाली नव्हती. या वर्षी आल्या. काही आलनिनोनं विषय केला आहे का कशाने केला काय माहीत नाही, पण वाईट आहे परिस्थिती. आपल्याला बघायला लागणार सांगली कारण एवढा विषय आहे. तर परिस्थिती बिकट होणार आहे आपली. जर पाऊस यावर्षी जर लेट पडला लईच, तर आपली परिस्थिती लईच बिकट होणार आहे, सांगली कोल्हापूर आपल्या जिल्ह्यांची. त्यामुळे वाईट आहे. हिच्या गावात काय पाणीच नाही बघा की, मोकळं रेगिस्तान झालंय थोडंसं पाण्यामध्ये. तर चालतंय, चला बामणोली गावात जाऊया आता. तर बाबांनो, 3.5 तासाचा अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी सध्या फायनली पोहोचलोय बामणोली या जुन्या गावात. नवीन गाव हे झाड दिसतं का, याच्या पाठीमागे आहे तिकडं सगळा रस्ता असा, याला आत रस्ता गेला इकडं. आणि सगळं कोयना धरणाचं बॅक वॉटर आहे. केवढंच पाणी राहिलं बघा, एवढंच पाणी राहिलंय. जणू वाड्यागत पाणी असेल तेवढंच वाड्यागत पाणी राहिले. ती पण कुठं, जिथं ज्या साईडला डबरं आहे त्या साईडलाच. आणि ह्या इथं होतं बामणोली जुनं गाव, जे पुनर्वसन झालंय. आपल्या इकडं सांगली कुपवाड या शहरामध्ये जास्त पुनर्वसन झाले. आणि काही घरांना इथनं जायचं नव्हतं, ती वरच्या बाजूला जाऊन तिकडे धरणाचं पाणी जिथंपर्यंत येत नाही तिथंपर्यंत जाऊन राहिले. ती बॅक वॉटर जिथंपर्यंत येत नाही तिथंपर्यंत. आणि सध्या मी पोचलोय आणि पूर्ण गाव पाण्याखाली असतं. 70 वर्षानंतर, माझ्या मते 70 वर्षानंतर पूर्णपणे ह्या गावाला असं ऊन बघायला भेटलंय. आता 70 वर्षानंतर या गावाला ऊन बघायला भेटलंय. नाहीतर कंटिन्यू 70 वर्ष झाले हे गाव पाण्याखालीच होतं, इकडं बघायला काही येत नव्हतं. तर अशी काही तर रस्ता आहे. तुम्हाला येताना जरा सांभाळून यायला लागणार, कारण ही सगळं दगड बघा निघते ते डायरेक्ट. त्यामुळं शिस्तात या, दमाने या. आणि सोलो ब्लॉगिंग मधला पहिलाच असा विषय आहे की पहिल्यांदाच मी एकटा एवढ्या लांब, माझ्या मध्ये 120 किलोमीटर अंतर आहे. 120 किलोमीटर अंतरावर मी आलोय. आणि तिथं बामणोलीत आल्यानंतर मी दादारावांना विचारलं की बामणोलीचं जुनं गाव कुठं आहे. तर तिथं विचारलं तर सांगते डायरेक्ट असं सरळ जावा. त्या गावातनं डायरेक्ट खाली आले की गावातनं डायरेक्ट इकडे खाली येतं. कच्चा रस्ता दिसतोय तुम्हाला पुढे आल्यानंतर. आणि हे होतं जुनं बामणोली गाव पूर्ण. तर गावामध्ये सध्या जुन्या मी आलो इकडं, पूर्णच्या पूर्ण गाव. आणि किती मोठा एरिया आहे तिकडं. कंस्ट्रक्शन वगैरे चालू आहे पुलाचं, बहुतेक माझ्या मते पुलाचंच असेल. किती मोठं कंस्ट्रक्शन चालू आहे बघा की, ती पण सगळं उघडं पडलं या. आणि किती पाणी असेल इथं. एक विषय एवढा आहे की एवढ्या मोठ्या ह्या जलाशयात ही बॅक वॉटर आहे. फक्त बॅक वॉटरमध्ये एवढं पाणी गायब झालं यावर्षी, एवढं सगळा विषय झालाय. आणि याचा विषय आपल्याला महाग पडणार सांगली आणि कोल्हापूर गावाला. आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला याचा विषय हार्ड होणार, कारण पाणी आपल्याला पुढे जास्त कोयना धरणाचंच येतंय. आपल्या सांगली जिल्ह्याची जीवनदायिनी त्यांची बघा पूर्णपणे सुकून गेलंय, काही सुद्धा नाही. एक मंदिर आहे, त्या तिथे एक मंदिर आहे, तिथं लोकांनी ते कंस्ट्रक्शन वगैरे करून ठेवलेलं आहे. रामाच्या पादुका आणि शिवलिंग आहे, ती पहिल्यांदा जाऊन बघूया. आणि परत ना एक जुना पूल आहे इंग्रजांच्या काळात बांधलेला, तो पण पूल बघूया आपण. आणि जुन्या मूर्ती आहे त्या मूर्त्या पण एका ठिकाणी गोळा करून ठेवलेल्या, त्या पण मूर्त्या बघूया. आणि इथला व्ह्यू जरा तुम्ही बघून घ्या. ऊन असं एवढं हार्ड ऊन आहे, चका काय लागलंय, म्हणजे डोकं वगैरे तापलंय माझं जाम, एवढं जास्त ऊन आहे इथं. आणि पाणी काहीच नाही इथं. बामणोली गावातून आपण वासोट्या किल्ल्याला तिकडं बोटची सफारी करून आपण जायत असतोय. तर बोट वगैरे सगळ्या बघा द्या शांतपणे खाली बसले, त्या बघा द्या बोट वगैरे आहेत. तर इथं आहेत रामाच्या पादुका आणि हे शिवलिंग. इथं आत्ता हे मोकळं झाले. इथं स्थानिकांनी कंस्ट्रक्शन वगैरे करून चौक बांधून एवढंच त्यासाठी केलं. हे जुनं आहे, पुरातन आहे खूप.
आणि बाकी सगळं पडलेलं आहे. इथं पडझड झाल्या. इथं जेवढं तुम्हाला खेळांचे दगड ढीग दिसते ती ही ढीग त्या ठिकाणी घरं होती पहिली. आणि सध्या आपण जुन्या मंदिराचे अवशेष वगैरे बघूया जाऊन. ही सगळी घरांचा अवशेष आहे. ही माझ्या मागे जी बघताय तुम्ही सध्या ही सगळी घरांची अवशेष आहेत. ही पुढल्या बाजूला ही सगळं गाव होतं सगळं टोटल. ही सगळं पाण्यात असायचं. तब्बल 70 वर्ष झालं पाण्यातनं बाहेरच नाही. 70 वर्षानंतर आज पाण्यातनं बाहेर आलं हे गाव. आणि सध्या मी तिकडनं चालत रामाच्या पादुका आणि शिवलिंग बघून इकडं आलो जुनं मंदिर बघायला. बामणोलीतलं हे जुनं मंदिर आहे. तेच तुम्ही अवशेष बघू शकता. दगड वगैरे अजून तशीच आहे ती खट्टपैकी. ही बघा दगड आहे ती. आणि इथनं अशी एंट्री होती. पुढच्या बाजूला नंदी महाराज आहेत तिथं. ही बघा दगड वगैरे बघा अजून हाय असं अवस्था या दगडांची वगैरे सगळे टकाटक आहे ती एकदम. आणि काय दगड पडझडून इकडे तिकडे गेली ती. कारण कंटिन्यू पाण्यातच असतंय 12ही महिने पाण्यातच असतंय. इकडं तट आहे बघा असा दगडांचा सगळा. इकडच्या बाजून पण मोठी दगड रचून ही केलंय. इथं पहिल्यांदा माझ्या मते मंदिरात येण्यासाठी जी कमान असते ना ती कमान इथं असणार आहे पहिली. आणि आत आल्यानंतर इथं तुम्हाला नंदी पण दिसते ती. तर नंदी महाराज आहे ती जुनच आहेत. म्हणजे त्यावेळेचं नंदी महाराज इथंच आहे ते अजून. आणि इथं नंदी महाराजांच्यासाठी जागा होती ती. आणि पुढच्या बाजूला मंदिर होतं. मंदिरात आता काय नाही सध्या काय नाही. मंदिरातलं पण सगळं हे पडझड झालेलं आहे. इथं सगळं म्हणजे खाली गेलेलं आहे. जीर्ण झालेलं आहे सगळं इकडं. आणि लोक बघा यांच्या आईच्या गावात याचं आणि इथं घाण करून जायचं. हे असं काय पटत नाही आपल्याला. यात या आणि घाण करून जावा. इथं त्यावेळेचं मंदिर असेल माझ्या मते. इथं असं शिवलिंगा टाईप महादेवाच्या पिंडीच्या टाईपमध्ये दगडाचा आकार आहे बघा इथं असेल. इथं मंदिर असेल त्यावेळेचं माझ्या मते. तर मंदिर बघितलंय. आणि आता मी जाऊन बघणार आहे जुना ब्रिटिशकालीन पूल जो अजूनही आहे तसंच आहे. गाळ वगैरे माती वगैरे म्हणजे हे झालाय फक्त भरत आलाय तो असा कर्व टाईप मधला आहे जुना. तर तो पूल बघायचा आपण. मी हुडकतो इकडे तिकडे कुठं गावतोय का मला बघतो. आणि जुन्या काळातली झाडं वगैरे तोडलेली हे बघा झाडांचं अवशेष अजून तसंच्या तसं आहे. हे बघा हे पण झाड होतं जुनं झाड. ते पण जुनं झाड बघा तिथे एक दिसतंय का. झूम करून दावतो तुम्हाला. बघा ते एक जुनं झाडच आहे. हे झाडाचा अवशेष आहे ती अजून हाय जसं झाडांचं पण अवशेष आहे ती. तर गाव वगैरे बघितलंय. आईच्या गावात किती मोठं गाव होतं. केवढं मोठं गाव इथनं गायब झालं या सगळं. 70 वर्षापूर्वी 70 वर्षापासून ह्या गावानं सूर्यप्रकाशच बघितला नव्हता. खट्टपैकी सूर्यप्रकाश बघितला ह्या वर्षी. कारण काय विषय झालाय पाऊसच नाही ह्या वर्षी. जून महिना संपत आला पण पावसाचं काही नामोनिशाण नाही या वर्षी आईच्या गावात. इथं पण जुनं दगड वगैरे आहे ती. ह्या इकडं पण सगळं झाडांचं बुडकं वगैरे बघा. त्या काळच्या झाडांचं बुडकं अजून जसंच्या तसं आहे ती. फक्त हे जास्त वातावरणात सानिध्यात येऊन थोड्या दिवसात कुजतील. पण हाय जसं झाडांचं बुडकं आहे बघा किती मोठं बलाढ्य बुडकं आहे. हो सगळा बुडकं आहे. आणि तिकडल्या बाजूला पण काहीतरी आहे बघा त्या तिकडल्या बाजूला. तिकडं पण जाऊया आपण. तिकडं काय बघूया. तिकडं पण जुना अवशेष कशाचा आहे ती. तर बामणोली गावातलं पुन्हा एक मंदिर गावलंय मला. गावापासून थोडंसं जास्त अंतरावर लांब असलेलं नदी किनारे म्हणजे नदीच्या कडेला असणारं त्यावेळेचं मंदिर. महादेवाची पिंड आहे बघा इथं. महादेवाचं मंदिर होतं. महादेवाची पिंड आहे. आणि हे असं मंदिर होतं जुनं. इथं अवशेष वगैरे आहे ती मंदिरात सगळं दगडं वगैरे आहे ती कोरीव केलेली दगडं. आणि मंदिराच्या ज्या मूर्त्या त्या मूर्त्या एकदम अशा राऊंड कर्व आकारानं रचून ठेवल्या सगळीकडं. त्या पण मूर्त्या आपण जाऊन बघायच्या. बघा ही जुनं कोरीव काम केलेली दगडं वगैरे सगळी इथंच आहे ती हाय अशीच. आईच्या गावात 70 वर्षानंतर हा अनुभव म्हणजे मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष टिपतोय. मला श्वासच बसन झालाय की बाबा 70 वर्ष झालं ही गाव पाण्याखाली आहे तरी पण याच्या मंदिराचं वगैरे अवशेष हाय तसं आहे ते. आणि इकडल्या बाजूला एक नंदी पण आहे. तो नंदी पण बघूया. तो बहुतेक माझ्या मते खाली गेला. इथं मंदिरातला नंदी असेल तो इकडल्या बाजूला आहे. तो नंदी पण बघूया जाऊन. तर महादेवाचं मंदिर आपण तिकडं बघितलं. मला वाटलं इकडं नंदी वगैरे असेल पण ह्यो जुन्या काळातली शिळ आहे त्याच्यावर कोरीव काम केलं या शिळेवरती. तर खट्ट आहे ही शिळ. इथं म्हणजे उभा करून ठेवलं त्यांनी. आणि जरा अर्धी वगैरे मोडलेली पण आहे शिळ ती. पण इथं उभा करून ठेवल्या. तुम्ही आला तर ह्या नदीच्या बरोबर साईडलाच तुम्हाला बघायला भेटेल इथं. पण ते पण पावसाळ्याच्या अगोदर जर तुम्ही इकडं आला तर तुम्हाला ती बघायला भेटेल. शिळ मंदिर जुनं बामणोली गाव सगळं बघायला भेटेल मित्रांनो. पुढे जाऊन आणि काय आपल्याला बघायला भेटते बघूया. एक्सप्लोर करूया जरा. तर आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे का नाही या ठिकाणी ही त्यावेळेचं घर होतं. ह्याचं फाउंडेशन अजून आहे तसंच आहे.
तुम्ही बघू शकताय हाय तसं फाउंडेशन आहे, चौक आहे असा. त्यावेळेचं बारकं घर, त्यावेळेचं ही घर असणार आहे छोटंसं किंवा काहीतरी वेगळं असेल, पण त्यावेळेचं असणार आहे त्याचं फाउंडेशन आणि याची जागा वगैरे सगळं हाय असं आहे. आणि तिकडल्या बाजूला पण एक घर तसंच आहे. पण एवढं सगळं हुडकतोय मी, बघा इथे एक पण घर हाय असंच आहे, फाउंडेशन त्याची भिताडं वगैरे सगळं तसंच्या तसंच आहे. तिकडल्या बाजूला जर तुम्ही जास्त गेला आणि तिकडं बघितलं तर तिकडं जास्तही आहे, म्हणजे फक्त ढीग आहे दगडांचं. आणि ह्या इकडल्या बाजूला जरा तुम्ही आला का नाही, इथं माझी वर गाडी लावल्या तिथनं डायरेक्ट इकडल्या बाजूला बघितलं का नाही, तुम्हाला डायरेक्ट 2-3 घरांचा अवशेष म्हणजे बाबा जुनं त्यांचं जे फाउंडेशन होतं घरांचं, ती फाउंडेशन डायरेक्ट दिसून जाईल तुम्हाला. इथं हाय असं आहे का, बघा या घराचं हे जरा मोठं घर आहे, त्या तिथनं माझ्यामध्ये दरवाजा असेल तिथं जरा जास्त रचलं आहे आणि पूर्ण हे दगडाचं रचले ढीग रचल्यागत झालं. ही बिताड असतील त्यावेळेची. आणि मध्ये आहे ते मधल्या गॅपमध्ये ते माणसं राहत असतील. पहिली बिताड 3.5 फुटाची होती माझ्यामध्ये, पहिली बिताड 3.5 फुटाची होती, त्यामुळं बिताडांची रुंदी वगैरे जास्त असणार. ही पुढं अंगण वगैरे असेल किंवा दुसरं घर असेल इथं, म्हणजे दुसरी खोली वगैरे असेल काय तर असेल इथं. पण मी हुडकायला लागलो इथे मंदिरांचा अवशेष, मंदिरात जे आपल्याला मंदिरातल्या ज्या मूर्त्या होत्या त्या मूर्त्या रचून ठेवलेल्या, त्या मूर्त्या मी तिकडं फिरून आलो, पूर्ण तो भाग फिरून आलो इकडलं सगळा. पण त्या मूर्त्या काय मला दिसल्या ना त्या, आणि तो ब्रिज पण काय अजून दिसला नाही. तर जरा इकडं तिकडं हुडकतो, अथक परिश्रम घेतो, मूर्त्या कुठं मला भेटते. त्या राऊंडपैकी रचून ठेवल्या सगळ्या मूर्त्या, म्हणजे पूर्ण मंदिराच्या वगैरे मूर्त्या होत्या त्या एकत्रितपणे एका ठिकाणी रचून ठेवल्या. त्या कुठं आहे ते बघतो आता. मूर्त्या इथं खाली आहे त्या का त्या तिकडं वरच्या बाजूला रचले त्या मला पण माहीत नाही त्या, पण बघूया आपण. तर मित्रांनो, मी पाक तिकडल्या टोकापासून 1-1.5 किलोमीटर अंतर चालत इकडं आलोय. आणि इकडं काय सगळं पाणी जिरलेलं आटलेलं आहे, पाणी सगळं विषाहाट झालाय. आणि इथं मला एक जुनं मंदिर गावलं राधाकृष्णांचं. ते जुनं मंदिरच आहे माझ्या मते. त्यांच्या पादुका वगैरे वर आहेत तिथं आणि त्यांची मूर्ती पण आहे इथं. आणि एवढंच राहिलं इथं, बाकीचं इकडं आसपास काही सुद्धा नाही, सगळं मोकळं आहे. आणि गाव तिकडल्या बाजूला राहते पाक. ही मंदिर असणार त्यावेळेचं जुनं मंदिर असणार आहे. ही बघा दगडं वगैरे मोठी धसून गेली ती मोठ्या दगडांचंच मंदिर असणार आहे इथं. ते आता सगळे पडलेलं आहे इकडं. पण राधाकृष्णाची मूर्ती, त्याला पण त्या मूर्ती दगडाची मूर्ती आहे, त्याला पण जरा होल पडलं या. पण मूर्ती हाय तिथंच आहे, मूर्ती अजिबात तिथं हल्ली नाही जाग्याचं. आणि मग जर मी तो जुना पूल आणि मूर्त्या हुडकायला लागलोय, पण काय ती काय मला गावं ना ह्याच्या गावात एवढं तिकडल्या टोकाने इकडं आलो, इकडं आता आणि कडेकडून तिकडे निघालोय. तर कडेकडून जाताना बघतो ब्रिज दिसला तर, नाहीतर मग आपलं नीट गोल मला घरला जायला बरं. त्या गावात ऊन लय लागायला लागलं इथं, तापतंय जाम. माझा मोबाईल पण 2 वेळा ओव्हरहीट झाला या, एवढा तापतोय. इथं उकाडा लय वाढायला लागलाय, आभाळ वगैरे येतंय पण पाऊस वगैरे काय नाही, नुसतंच तावतंय या. बामणोली गाव तिकडे राहतंय, तिकडच्या बाजूने फिरून मी तिकडे जाऊन आलो. ती दिसतंय का कंस्ट्रक्शन मोठं उभा करायचं, त्याच्या जवळपास जरा अलीकडे जाऊन आलो. तो जुना पूल हुडका म्हणून कंटिन्यू 15 ते 20 मिनिटं झालं चालतोय. आणि जुना पूल कुठं आहे माहिती आहे का, ती कंस्ट्रक्शन राहतं त्या तिकडं फिरत इकडे आलो. आणि जुना इंग्रजांच्या काळात बांधलेला पूल इथं आहे बघा. तर आपल्या इथल्या आजकालच्या इंजिनियरांनी एक 50 वर्षाच्या वर गॅरंटी देत नाही ती. ह्यो तर 20 कवाचा इंग्रजांच्या काळातला पूल आहे, आईच्या गावात अजून उभा आहे. अजून तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडं अजून हाय असं उभा आहे, हाय असा. ह्याच्यावर तुम्ही चढू शकताय. आता मी ह्याच्यावर जाणारच आहे थोड्या वेळात. ह्याच्यावरनं तुम्ही बघू शकताय हाय असं कंस्ट्रक्शन हाय असं पुलाचं खालचं बघा. तुम्ही खालच्या बाजूला जरा पुलात जातो बघा, पूल हाय असा पूल हाय असा, काही सुद्धा पडझड झाली नाही पुलाची. माझ्या मते इंग्रज सोडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 150 वर्ष होत आली. आणि 150 वर्षाच्या पेक्षाही पुराणा असेल, म्हणजे जुना पाना असेल इंग्रजांच्या काळाचा. 150 वर्षापासून ह्यो पूल हाय असा इथं आहे, काही सुद्धा हल्ला नाही, हाय असा खट्ट आहे, पडला नाही, पडझड नाही, मोडला नाही, काय नाही. आणि आपल्यातल्या इंजिनियरांनी भ्रष्टाचार लावण्याची 10 वर्षातून कधी कंस्ट्रक्शन चालू असताना बी आपल्यातल्या पुलांचं पडझड होत्या, लोक मरते त्याच्या गावात. मग त्यावेळेचं कंस्ट्रक्शन बघा कसलं असेल त्या गावात. तर जरा पुलाच्या वर जातो मी. तर सध्या मी पुलाच्या वर निघालोय आणि पुलाच्या वर आलोय सध्या भावानो.
हाय असा पूल हाय असा तो पूल आहे बघा. इथनं सगळा पूल आहे आणि इकडच्या बाजून पण पूल आहे. इकडनं असं सगळं माती वावटून येऊन इथं जरा गाळ वगैरे साचलाय जुना. पण ह्याच्या खालनं अजून पाणी जातंय. अजून हाय असा बोगदा ह्याच्या खालचा. आणि पुलाच्या वर सध्या मी हे बघा पुलाच्या वर टॉपला आहे. नाद करते काय त्यावेळेचं कंस्ट्रक्शन अजून खट्ट आहे. आणि आत्ताची काय आपली दहीबद्री गांडूळ त्यावेळेचं सिमेंट बघा दगड खडी पण आहे का. त्यावेळेचा रस्ता बांधलेला पण रस्ता आहे असा इथं अजून बघा त्यावेळेची खडी. तर विषय हारडा भावनो खरंच ऐतिहासिक म्हणजे बघण्याजोगा ही. माझ्या मागं बघू शकता तुम्ही. तर याचा जरा सिनेमॅटिक व्ह्यू बघूया कसा पूल आहे. तुम्ही सिनेमॅटिक पद्धतीने जरा बघा. पूल वगैरे बघितला इंग्रजांच्या काळात बांधलेला 150 वर्षापूर्वीचा पूल वगैरे बघितला. आणि पूल बघून आता मी निघालो गाडीकडं. गाडी माझी बघा त्या डोंगराच्या वरच्या बाजूला आहे तिकडं. तर जातो डोंगराकडे जातो आणि डोंगराकडे जाऊन आपलं मार्क्रमण लगेच घराच्या बाजून करूया. तहान वगैरे लागल्या. पाण्याची बाटली आहे माझ्या गाडीवर ती पण आता उभा झाली असेल. पर्याय नाही पाणी प्यायचं आणि नीट उगाल आपलं मार्क्रमण लगेच गाडीवर बसल्या हेल्मेट घालून घराच्या दिशेने करायचं. आत्ता 1:30 वाजलाय आणि मी साधारणतः 5 वाजेपर्यंत घरात पोहोचल असं मला वाटतंय. पण बघू कारण इथनं जाताना कास पटायला लागलं की एकदम गार AC लावल्यागत हवा येत्या. त्यामुळे गार वातावरण एकदम हळूहळू जावं वाटतं तिथनं. आणि तिथनं पुढे जरा सातारा साईडला गेलं आपल्या साताराच्या घाटानं उतरायला लागलं खाली साताऱ्यात. तर तिथनं परत स्पीड आपलं वाढेल. आणि तर चला तर बाबांनो अशा पद्धतीने मी हेल्मेट वगैरे टकाटकपैकी घातलंय. आणि जरा आता डोक्या ऊन लागायचं कमी झालंय. आणि प्लॅटिना आपली उन्हात तापले गच्च. आणि पुढं बघू शकता पुढच्या बाजूला तिकडं सगळं बामणोली गाव आहे सगळं. इकडल्या बाजूला पण थोडंफार घर होती. इकडल्या बाजूला त्या आणि तिकडल्या बाजूला सगळं गाव होतं. आणि तुम्ही जर आला तुम्हाला जर जुना इंग्रजांचा पूल बघायचा असेल तर इकडल्या बाजूला फिरू नका. इकडल्या बाजूला पण जाऊ नका. ह्या इकडल्या बाजूला जावा डोंगराच्या ह्या कडकडनं जावा. तुम्हाला इंग्रजांच्या काळात बांधलेला तो जुना पूल दिसून जाईल. तर चालतंय गाडीला स्टार्टर मारूया आणि आपलं मार्क्रमण आता डायरेक्ट जिथं नाश्ता करणार आहे तिथंच थांबूया. पोटात भुका लागली जाम. पाण्याची बाटली गच्च पाणी पेलो. आणि पाणी बाटल्या तुम्ही संकट घेणार आहे कचरा करणार नाही कुठेही. आणि तुम्ही पण ध्यानात ठेवा कुठं जर आला अशा ठिकाणी तर कचरा वगैरे काय करू नका. आपला जो कचरा आहे तो आपल्या सोबतच न्या. ही बघा लागलीच बाटली माझ्या सोबत घेतली नाही तुम्ही परत म्हणणार स्वतः बाटली खाली ठेवल्या आणि आम्हाला सांगायला आलाय नॉलेज. तर चालायचं बाटली पण घेतल्या कचरा वगैरे काय करायला नाही. चलो जाता जाता मी कास पठारावर इथं थांबलोय. आणि जाता जाता थोडक्यात माहिती द्यावी म्हटली. जर तुम्ही बामणोलीकडे येणार असला मान्सूनमध्ये तर जाता जाता कास पठारावर तुम्हाला या पायऱ्यांचा धबधब्याचं येतं माहिती आहे का. पायऱ्यांच्या धबधब्याचं तुम्हाला रील येतं माहिती आहे का इंस्टाग्रामवर. तर इथं पायऱ्यांच्या धबधबे पण आहे. इथं जाता जाता तुम्ही बघू शकताय. आत्ता बंद आहे सध्या पाणी काहीच नाही त्यामुळे सध्या बंद आहे. पाणी जरा वाढल्यानंतर तलावा पलीकडच्या बाजूला ही दिसतं का ही तलावाची डॅमची एक साईड आहे. ह्याच्या पलीकडच्या बाजूला तलावाचा सगळा तलाव कास तलाव आहे. तर तिथं बोटिंग वगैरे सगळं चालू असतंय. आणि तुम्हाला इथं पण यायचं असलं तर पावसात तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथं लय भारी वातावरण असतंय. तर जाता जाता तुम्हाला ही पण माहिती दिली. म्हटलं जाता जाता कार्यकर्त्यांनी आपलं सांगून जावं म्हटलं. ही पण माहिती उपयोगाची आहे तुमच्या. जाता जाता जर तुम्हाला मान्सूनमध्ये इकडं आला तर फिरायला भारी आहे. आणि प्लॅटिना आपलं तिथं आहे बघा. तर एवढा विषय आहे. तुम्हाला जर फिरायचंच असलं तर माझ्याकडे मोठी गाडी पाहिजे बारकी गाडी पाहिजे 4 चाकीनं मी फिरलो पाहिजे असं काय नाही. तुमच्याकडे 100 CCची गाडी जरी असली तरी तुम्ही इकडे तिकडे कुठं बी फिरू शकता माझ्यासारखं. फक्त फिरण्याची जिद्द पाहिजे आणि दम पाहिजे बुडामध्ये आपल्या. तर चालतंय जाता जाता तुम्हाला माहिती दिली. तर लेट्स गो. जाता जाता तुम्हाला माहिती आवडली असली तर कमेंट करून सांगा माहिती आवडली म्हणून विषय ॲड करून टाका. तर सध्या मी कुठल्या धरणापाशी आलोय काय माहीत. बारकंच धरण आहे पलीकडच्या बाजूला. तिकडल्या बाजूला एक आणि इकडल्या बाजूला एक आहे. मध्ये डोंगर आहे. असला पाऊस पडायला लागला बघा की बद्या पाऊस बद्या धरणात पडतो पाऊस. समुद्रावर पाऊस पडतो तसा विषय चालू येतो. कसला पाऊस पडतोय बघा की बद्या एकदम बद्या. बघा पाण्यात कसं बदाबद पडायला लागलाय. पाण्यातच पाऊस पडायला लागला जोरात. आणि वारं इकडल्या बाजूच आहे. आता हे आपण इकडे येईल असं मला वाटायला लागलंय. त्यामुळे लवकरात लवकर इथनं हलतो नाहीतर
माझा विषय हार्ड व्हायचा, मी पावसात भिजायचा. तर चालतंय, पाऊस बघण्यासाठी इथं थांबलो. कसला पाऊस आहे बघा, विषय हार्ड. तर मित्रांनो जरा येत्यात मला पावसात जरा चिंब केलं आणि रस्ता बघू शकता भिजलाय सगळा. पहिला डोंगरावर जास्त पाऊस पडला इकडं आणि मी पण जरा भिजत निघालो. या भिजण्याची मज्जा दिली हो. किती तर दिवसातनं पाऊस असा आलाय, तो पण वळवाचा पाऊस पडल्यागत पडलाय. आता साधा पाऊस नाही आपला मान्सून जात होता, वळवाचा पडल्यागत पडलाय. उतरल तिथं पडायला लागला सुट्टीवर पडतोही महत्वाचा आहे. इथं बघा दादा काम करायला लागले, कष्ट आहे जीवन. तर चला पावसाचा आनंद घेत निघालोय. जरा तुम्हाला म्हणलं सिनेमॅटिक दृश्य दाखवा पावसाचं. माईक वगैरे काय काढलं नाही, तर आवाज माझा वाऱ्यासोबत येत असला तर सांभाळून घ्या, कारण माईक काढलं तर माईकचा जीव जाईल माझ्या. बघा गाडी कशी गेली झोप करत. आणि प्लॅटिना आपली आहे 100 cc, पहिल्या पावसात दोन निघली वळवाच्या गावात. तर चला तर आत्ता सध्या जस्ट मी घरात पोचलो आणि पोचल्या चिंगळू महाराज बघा कसं बघायला लागले माझ्याकडून. कुठे गेलता पप्पा दिवसभर. ट्रॅव्हलिंग ब्लॉग माझा करेक्ट 210 किलोमीटरचा झाला आहे. प्लॅटिना कट्टपैकी आसन ग्रहण करून बसले तिथं आणि विषय हार्ड झाला आहे. 210 किलोमीटर प्रवास झाला. सकाळी 9 वाजता आलेलो, संध्याकाळच्या आत्ता 5:30 वाजले. 5:30 वाजता मी घरात पोचलो आत्ता. आणि बामणी गावातनं हलता मी म्हटलेलं की जाता नाश्ता करायचा. नाश्ता करायचं म्हणून तिथनं हल्लो, तर पुढं कासपाटर लागलं ना. कासपाटर जरा पुढे गेलो, तिथं पाऊस पडायला लागला. त्या धरणात पाऊस पडत होता, तिथलं शूटिंग घेतलं आणि तिथनं पुढे गेलो तर भद्या रस्त्यावर पाऊस लागला. तिथनं रस्त्याचं शूटिंग घेतलं, म्हटलं आता सातारच्या पुढे गेलो नाश्ता करायचा. सातारच्या पुढे गेलो तर तिथं बी लागलं टिपकायला. मग म्हटलं रहमतपूरच्या पुढे करायचं. तिथं गेलो तर तिथं बी टिपकत होतं. तिथनं डायरेक्ट आलो पुसे सावळजला. पुसे सावळजमध्ये आलो, तिथं बी काय नाही, तिथं सगळं बंदच होतं दुकानं. मग तिथनं डायरेक्ट आलो कडेपूरला. कडेपूरपर्यंत गाडी थांबलीच नाही. कडेपूरमध्ये आलो ना, म्हटलं आता जवळ आली, कशाला लई त्रास घ्यायचा, डायरेक्ट घरला जाऊन चहा पाणी वगैरे सगळं करायचं. तर चालते पोचलो सध्या घरात. आणि निकिताजी यांचं चाललंय इथं चहा वगैरे करायचं. आणि मी सध्या पिणार कोरा चहा. आणि चिंगू महाराज तुम्ही काय पिणार आहे? मी दूध पिणार आहे म्हणा म्हशीचं. हा मसरो का दूध पिते म्हणावं. तर विषय सगळा झाला. आजचा ब्लॉग टकाटक पैकी झालाय. ट्रॅव्हलिंग ब्लॉग आजचा लय खट्ट म्हणजे कडकनाथ पैकी झाला. विषय हार्ड झाला. तर अंग बिंग सगळे लागले दुखायला, टकाटक पैकी सगळा आळस वगैरे आलाय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.